हॅलो, काय म्हणताय? ICU मध्ये पेशंट ऍडमिट झालाय. ओके, हार्ट अटॅकची सगळी लक्षणं सांगतोय, पण ECG नॉर्मल आहे. ओके, सगळे इन्व्हेस्टिगेशन्स नॉर्मल येत आहेत, तरी सुद्धा त्याला छातीत खूप दुखतंय, घाबरल्यासारखं होतंय. काळजी करू नका, बहुतेक त्याला पॅनिक अटॅक आला असावा. मी येतोच. मंडळी, कधी कधी अशी अवस्था होते, अँझायटीचा अटॅक येतो, पॅनिक अटॅक, आणि त्यावेळी माणसाला असं वाटायला लागतं, छातीवर दाब आला, धडधड होते, श्वास घ्यायला त्रास होतो, आणि आता असं वाटतं की मी काही आता वाचणार नाही, मी काही उद्याची सकाळ बघणार नाही. हा नक्की हार्ट अटॅक. भीत्यापोटी ब्रह्मराक्षस. आणि मग हार्ट अटॅकची सगळी लक्षणं आपल्याला जाणवायला लागतात. अगदी ICUत जाऊन माणूस ऍडमिट सुद्धा होतो, पण सगळे रिपोर्ट नॉर्मल होतात. त्यानंतर तो माणूस एकटा राहत नाही, कोणाला सोडून राहत नाही, एकटा गावाला जात नाही, एकटा प्रवास करत नाही, सतत त्याला कोणीतरी आपल्या सोबत असावं असं वाटतं. ही सगळी झाली पॅनिक अटॅकची लक्षणं. हा अँझायटीचाच तीव्र प्रकार. याच्यासाठी सुद्धा औषधोपचार आणि बिहेवियर थेरपी.